हाच आयुर्वेद आहे हे मला माहिती नव्हतं. मला नोकरी नाही करायची, पण मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा. अशी घट्ट क्वालिटी आहे का की ती केली तर ते होणारच? कंटाळा आणि भीती हे दोन शब्द आपल्या शब्दकोशात ठेवायचे नाही. हे दोन शब्द आपल्या शब्दकोशातून पूर्णपणे काढून टाकायचे. त्यामुळे लोकांना बरेचदा हे सगळं होतं. नाक चोंदतं किंवा गळा बसतो किंवा वारंवार शिंका येतात. ते जर जास्त कफ असेल ना तर हळद गुळाची गोळी चावून चावून खाणं आणि त्याच्यावर कडक पाणी पिणं. धारावी सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली 1985 मध्ये. तपासण्या सगळ्या करून घेणं हे सायन्स आहे. हे सायन्सचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यायला हवा. की आपण जे खातो आणि पचवतो तेच बाळाला मिळतं आपल्या दुधात. तुमच्या हातातनं सक्सेस डिलिव्हरीज मी खूप ऐकल्यात. माझ्यावर एवढी प्रॅक्टिस झाली बाबा, मला एवढे पैसे मिळाले, मी एवढे. मग ते आपल्याला 10-15 रुपये पण त्यावेळेला खूप असायचे. म्हणजे सांगू 50 रुपये प्रॅक्टिस ही माझ्यासाठी खूप मोठी होती. 50 रुपये दिवस. बापरे. सो असं करून तुमची आयुर्वेदाची प्रॅक्टिस पूर्ण भक्कमपणे इथे सुरुवात झाली. पण मग त्यात केरळ कसं आलं? नमस्कार. हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेद मध्ये मी तुमची होस्ट डॉक्टर देविका देशमुख, MD आयुर्वेद पंचकर्मा, तुमचं सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या अतिथी अतिशय करिझमॅटिक, एकदम लाईव्हली आणि त्यांच्या स्माईलसाठी ना, कातील स्माईलसाठी एकदम फेमस आहेत. अनेक पेशंट्स असे म्हणतात, पार्ल्यातलं पब्लिक असं म्हणतं की त्यांच्याकडे गेलो की त्यांचं हसू ऐकलं ना की आम्ही अर्धे भरे तिथेच होऊन जातो. अशा आपल्या केरळ आयुर्वेदिक क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर शुभदा आपटे देशमुख आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. त्यामुळे ह्या गायनॅकोलॉजिस्ट ज्या मागच्या 40 वर्ष प्रॅक्टिस करून अगदी स्लम एरियाजमध्ये पासून ते अंध काही मुलांना आणि फिजिकली डिसेबल्ड, मेंटली डिसेबल्ड अशा काही मुलांना तिकडनं जाऊन मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सारख्या ठिकाणी ITC ग्रँड मराठापर्यंत आणि आता पार्ल्यात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अशा सुंदर अशा त्या फ्लावर बुके सारख्या आहेत छान अशा आपण व्यक्तीचं आज आपण इथे स्वागत करत आहोत. आय एम थॉरली एक्सायटेड टू हॅव हर ऑन माय पॉडकास्ट, सो स्टे ट्यून्ड. डॉक्टर शुभदा आपटे देशमुखांचं आपलं स्टुडिओवरती हार्दिक स्वागत. आपल्या हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेदमध्ये आपण नेहमीप्रमाणे आयुर्वेदिक चहानी त्याची सुरुवात करूया. सो डॉक्टर शुभदा, चिअर्स. चिअर्स. आज आपल्याबरोबर डॉक्टर या फक्त काय चिकित्सक MD नाही आहेत, पण त्या आयुर्वेदिक गायनॅकोलॉजिस्ट आहेत. तर आम्हाला हे जाणायला आवडेल की मॅडम तुम्ही कसं हे केलं की तुम्ही काय चिकित्सेत ही मास्टर्स केलं आहे आणि तुमची 40 वर्षांची प्रॅक्टिस आहे आणि तुम्ही आयुर्वेदिक गायनॅकोलॉजिस्ट म्हणून धारावी सारख्या एरियामध्ये खूप फेमस आहात. सो हा कसा फ्लिप झाला? कसं झालं माहिती आहे का की जेव्हा आमचं MD सुरू झालं म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीत आमच्या वेळेपासूनच सुरू झालं आणि त्यावेळेला खरं म्हणजे मला रुची होती गायनॅकमध्ये. पण म्हणून मी गायनॅकच्या सगळ्या पोस्ट करत गेले, हाऊस पोस्ट, रजिस्ट्रार पोस्ट, त्या सगळ्या करत गेले. आणि जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा मला असं कळलं की खूप जास्त इमर्जन्सीज मला नाही झेपणारे आहेत. दिवसभर इमर्जन्सीज अटेंड करणं आणि पेशंटची तो माझा स्वभाव नाही आहे. तर म्हणून मग मी म्हटलं की आता गायनॅक नको, आपण काय चिकित्सेकडे येऊया. म्हणून माझी एक्सपिरियन्स खूप गायनॅकमध्ये आहे, ज्याचा मला खूप फायदा झाला धारावीतल्या प्रॅक्टिसमध्ये, इथल्या पार्ल्यातल्या प्रॅक्टिसमध्ये. पण माझं MD जे झालं ते काय चिकित्सा किंवा मेडिसिनमध्ये झालं. ग्रेट ग्रेट. आपला एक लाडका प्रश्न घेऊया आता की जेव्हा आपण हर घर आयुर्वेद म्हणतो तेव्हा तुमच्या घरात आयुर्वेद कसा काय आला? अगं काय होतं माहितीये का, आमच्या घरी ना मला कधीच क्रोसिन, पॅरासिटामॉल, कॉम्बिफ्लेम मला हे काही माहिती नव्हते शब्द. हे शब्द मी पोद्दारला जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला समजले. पण आमच्या घरी नेहमी सुच्छेकर असायचं, महासुदर्शन चूर्ण असायचं, अमृतारिष्ट असायचं किंवा त्रिभुवन कीर्ती असायची. हळद गुळाची गोळी मला वडील करून द्यायचे, आई वडील, की सर्दी झाली तर हळद आणि गुळाची गोळी घे, गरम पाणी पी. पण हाच आयुर्वेद आहे हे मला माहिती नव्हतं. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी आयुर्वेदाला जावं, कारण त्यांची इच्छा होती. आणि आमच्या वेळेला असं काही नव्हतं की मला हेच करायचं आहे असं आम्ही शाळेपासून ठरवायचो, असं आमच्या पिढीपर्यंत नव्हतं. बरोबर. त्यामुळे आम्ही काय केलं, आमच्या आईवडील जे म्हणलं ते आम्ही केलं.
माझ्या वडिलांची इच्छा होती मी आयुर्वेद केलं. माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी आयुर्वेद करेन. मी सर्वात मोठी मुलगी, माझ्यानंतर माझी धाकटी बहीण, तिने होमिओपॅथी करावं आणि माझा सर्वात धाकटा भाऊ त्यांनी ॲलोपॅथी करावं. माझे वडील हे व्यवसायाने इंजिनियर होते, म्हणजे रेल्वेत चांगल्या पोस्टवर होते, पण त्यांना योगासनांची पण खूप आवड, म्हणजे त्यांनी व्रतच घेतलं होतं जणू. पार्ल्यात त्यांनी एक 40-45 वर्ष तरी योगासनांचे क्लास घेतले. बर. केशवराव आपटे म्हणून ते खूप प्रसिद्ध होते, हो, योगासन हो, अतिशय हो, हो. उत्तम शिकवायचे. बरोबर आहे. आणि RSS चे लीडर ही ते, हो. त्यामुळे तुमच्या घरीच तुम्ही, घरीच हे सगळं हे सगळं पाहिलं. बघितलं. हो, बर मग बर. त्यांना असं वाटलं की आपण एखादं पुढे जाऊन जर असं छान काही काम करू शकलो इतरा सगळ्यांसाठी, की ज्याच्यात योग पण असेल, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल आणि ॲलोपॅथी पण असेल, अरे वा. तर ते खूप चांगलं काम ठरेल. असा विचार करून माझ्या वडील म्हणाले की तू आयुर्वेदाला जा, आणि मी आयुर्वेदाला गेले आणि दिस इज पिक्चर. फॅन्टास्टिक. म्हणजे लिटरली ट्रू विजनरी. हो, खरंच आहे, ही अगदी वॉज अ 100% लिटल खरं आहे. ट्रू विजनरी, बरोबर आहे. ज्यांनी सगळ्या पथीज किंवा हम्म. चिकित्सा पद्धती एका रूफ अंडर हो. पाहिल्या, हो आणि त्या नुसत्या पाहिल्याच नाही, पण आपल्या तिन्ही मुलांना हो त्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात घातलं. हो आणि मग हा विचार केला की योगा, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी हो हे सगळं पण जर एकत्र प्रॅक्टिस केली हो. तर समाजाचं त्यातनं जास्त भलं होईल, कल्याण होईल. That is बरोबर आहे. amazing. तू विजनरीवरून मला अजून एक असं आठवलं की माझ्या वडिलांनी ना आयुष्यभर नोकरी केली, म्हणजे सर्व्हिस केली. मी पण सुरुवातीला क्लास 2 मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलंय, पण त्यांची सतत अशी इच्छा होती आणि ते आम्हाला बोलून दाखवायचे की माझ्या तिन्ही मुलांनी कोणीही नोकरी करू नये. म्हणजे त्यांचं असं एक होतं की तुमचा स्वतःचा व्यवसाय करा किंवा बिझनेस काही करा, पण तुम्ही पूर्णतः स्वतःच्या पायावर उभे राहा. बर. हां, तुम्हाला ते खडतर वाटेल, हो, पण त्याच्यात सुख आणि त्याच्यात पुढे जास्त तुम्हाला फळ मिळेल. बरोबर. त्यांनी स्वतः नोकरी करून सुद्धा त्यांनी आम्हाला सतत सांगितलं. म्हणजे विजनरी म्हणालीस म्हणून मला हे ग्रेट. आठवलं त्या. बरोबर आहे. हो. म्हणजे मला असं वाटतं की काही जण एकात काही पॅच मधनं जातात किंवा त्यांना अनुभव असे येतात हो, की ते पुढच्यांना सांगू शकतात की हे करू नका किंवा हे करा, खरं आहे. त्यातनं हे करू नका हे सांगून वेगळा मार्ग घ्या हे सांगणं, ह्याच्यात खूप धैर्य हो लागतं. हो खरंच आहे. ह्याच्यात एक खूप आपुलकी, प्रेम लागतं, दूरदृष्टी लागते दूरदृष्टी त्यासाठी. लागते. हां. अगदी बरोबर आहे. हो. त्यामुळे आणि होतं असं की जेव्हा आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करतो तेव्हा त्याला मरणच नसतं, त्याला रिटायरमेंट हां. नसते आणि तुम्ही तुमचे कॉल्स घेऊ शकता. हो, आणि पण कसं होतं की आपण खूप आधीपासून ना त्याला सर्वस्व द्यायला पण लागतं, म्हणजे ती अगदी पण बरोबर. तयारी लागते अगदी की बरोबर. हे कॉल्स घ्यायला सुद्धा काही वर्ष खडतर जायला लागतात. 100%. ही जर तुमची तयारी असेल तर पुढे तुम्हाला यश अगदी मिळेल. बरोबर आहे. हां. मग तुम्हाला अशा कुठल्या क्वालिटीज वाटतात ज्या असा प्रवास जर कोणी करायला घेतला की मला नोकरी नाही करायची पण हां. मला माझा स्वतःचा व्यवसाय हो. करायचा आहे, तर अशा कुठल्या एखाद दुसरी अशी घट्ट क्वालिटी आहे का की ती केली तर ते होणारच तुम्ही हो. सफल? म्हणजे 100% तुम्ही त्याच्यात परिश्रम, तन धन होतायला लागतं. सुरुवातीच्या काळात सतत तोच विचार करायला लागतो. असं मोनोटोनच झालंय असं म्हणून चालत नाही, कारण तो त्या खाचकळग्यातून जर तुम्ही पुढे गेलात ना तरच तुम्हाला स्वच्छ रस्ता दिसतो. बरोबर. त्यामुळे तेवढंच लागतं खरं म्हणजे मनापासून केलेले प्रयत्न हेच लागतात. व्हेरी गुड. खूप छान. म्हणजे थॉट्स बिकम ऍक्शन अँड ऍक्शन बिकम्स पॉवरफुल ॲज यू ऍक्ट अपॉन इट. बरोबर आहे. हो, तसं अगदी बरोबर. तसं तो विचार खूप छान. मग यात तुमच्या सगळ्या एवढ्या छान घरातल्या वातावरणात आईचा काय सहभाग होता? आई माझी गृहिणी होती, म्हणजे आताच्या भाषेत त्याला होममेकर म्हणलं जातं, बरोबर आहे. पण आईचे माझ्या म्हणजे संस्कार इतके असे की आईला मी कधीही रिकामी बसलेलं पाहिलं नाहीये, आजही नाही. वयाच्या 83व्या वर्षी सतत उद्योगी राहणं. आणि तिने आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या मला की शुभदा, कंटाळा आणि भीती हे 2 शब्द आपल्या शब्दकोशात ठेवायचे नाहीत. हे 2 शब्द आपल्या शब्दकोशातून पूर्णपणे काढून टाकायचे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, भीती म्हणजे तुम्ही भीती ठेवायची नाही, कारण तुम्ही त्याला कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायला तुम्ही स्वतःला तयार करता. आणि कंटाळा असेल तर ते तयारी करताच येत नाही, म्हणून हे 2 शब्द आपल्या शब्दकोशात ठेवायचे नाहीत. ती एक कलाकार आहे, तर ती अजूनही मी जे फुल घातलंय ना ते तिने बनवलेलं. हो, किती सुंदर दिसतंय हो, ते. अतिशय गोड हां. दिसतंय. म्हणजे मला वाटलं जणू की तुमच्या आजच्या साडीतनच एक फुल तिकडे जाऊन बसलंय. खरंच आहे, खरंच. तर ती आता अशी फुलं बनवते. बरं. आता तिला पण बहुतेक 40 वर्ष झाली. 45 हो, 50 45 वर्ष झाली तरी झाली असतील. असतील.
ती फुलं बनवते, क्लासेस घेते, विकते, अनेक ऑर्डर्स घेते. तिच्या सह्याद्रीवरती हो, मुलाखती झाल्या मुलाखती झाल्या आहेत. म्हणजे मी तर जे बघितलंय वासंती आपट्यांना, त्या तर बसून 12-12 तास फुलं हो, करतात. हो, आणि अगदी बरोबर आहे. ह्या ज्या भरतनाट्यम डान्सर्स किंवा ओडिसी डान्सर्स असतात, हो, किंवा कॉस्ट्युम जे घालतात आणि डान्सिंग परफॉर्मन्सेस हो, येतात, हो. त्यांच्या केसातली फुलांची हो, रचना, नंतर बरोबर अशा आहे. ह्या सगळ्या अगदी टिश्यू पेपर पासन ते सोलावूड, सोलावूड. ते जे हातात मटेरियल मिळेल हो. त्याचं फुल झालेलं असतं. किती सुंदर, खरंच खरंच किती खरंच. सुंदर. हो ना. त्यामुळे आई माझी कलाकार आहे. अरे वा. आणि म्हणजे असं आम्ही आई वडिलांकडून असे अ, संस्कार घेत 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 म्हणलं, संस्कार घेता येत नाहीत खरं, ते आपोआप होत अपोज. असतात. आणि मला हे सांगायला खूप आवडेल आपल्या आज रंगमंचावर, की कलाकार म्हणजे कला ही त्यांच्यात अशी पिढी जात आलेली आहे. आणि मिसेस वासंती आपट्यांकडनं फुलं, तसंच डॉक्टर शुभदा आपटे देशमुखांकडनं ज्वेलरी, अशी मला भेटवस्तू मिळालेली आहे. आज मी त्यांना आपल्याकडे पॉडकास्ट करायला बोलवलं. त्यांनी मला अरे वा म्हणून हा सुंदर सेट दिलाय. जो मी आज घालून आले इकडे, की इतकी छान कला ही म्हणतात ना उपजात आलेली आणि पिढीनुसार आलेली तुमच्याकडे. खूप छान. थँक्यू सो मच फॉर द सेट. छान दिसतोय. आणि थँक्यू. मॅडम, मला असं विचारायचं आहे, की घरगुती काही असे आपले उपाय आहेत का? जसं की आता मी तुम्हाला सेटवरती येताना बघितलं, की तुम्ही थोडंसं असं गले में खिचखिच हा, असं होतं. पण खरंच. इट्स व्हेरी नॅचरल. हो, कारण जसा ऋतू बदलतो हो. तसं, किंवा आपण ऑफिसमध्ये जातो आणि घरात एवढा एसी नसतो आणि ऑफिसमध्ये एकदम भॉ एसी सगळं डोक्यावर येतो. खरंय. त्यामुळे लोकांना बरेचदा हे सगळं होतं, हो. की नाक चोंदतं किंवा गळा बसतो किंवा वारंवार शिंका येतात. हो. तर त्याच्यावरती आपण असं काही आयुर्वेदिक उपचार करू शकतो का, जे घरातले आहेत आणि मी घेऊन जाऊ हो. शकते आणि आय विल बी हॅपी? अगदी. कारण काय आहे, हे मला थोडंसं ह्या ऋतू बदलाच्या आसपास होतं. हो. आणि सकाळच्या वेळेस होतं. हम्म. सकाळ झाल्यानंतर. त्यामुळे मी त्या छान हा गरम कडक चहा. पाणी, हम्म. कडक पाणी. आता हा चहा आहे, पण मी गरम पाणी पण ठेवते. बरोबर आहे. कारण मला आवडतं प्यायला ते. तर मी ना, माझ्याकडे अशी किट आहे, छान छोटंसं किट आहे, की त्याच्यात काय काय असतं, की एक आमच्याकडे आम्ही तेल तयार केले, A+B ऑइल म्हणतो आम्ही, किंवा तुम्ही अणुतेल वापरू शकता. तर ती छोटीशी बाटली आहे, न्यायला अगदी छान आहे. एलादी वटी म्हणून छान गोळी येते. 2-3 त्याचे प्रकार येतात. थोडी स्ट्रॉंग, एक थोडी लायटर अशी. नंतर आपण एखादं चाटण बनवून, मी ते चाटण पण ठेवते. जसं की सीतोफलादी किंवा असं काही. सीतोफलादी बरं. किंवा त्याच्यात मध किंवा असं आपल्याकडचं जे कप सिरप असतं, तर आमच्याकडे दशमूळ कप सिरप मिळतं, तर ते त्याच्यात घालून ती छोटीशी डबी पण ठेवायची जवळ. असं एक छोटंसं किट ठेवायचं, की जे नाकाला तेल लावायचं. आणि एक हळद गुळाची गोळी ठेवायची. जर जास्त कफ असेल ना, तर हळद गुळाची गोळी चावून चावून खाणं आणि त्याच्यावर कडक पाणी पिणं बेस्ट. एकदम छान वाटतं. वाव. हो. किती छान. म्हणजे किती सोपा आणि घरगुती उपाय हो. आहे. सो ही हळद गुळाची गोळी म्हणजे काय, केवढी करायची आणि त्यात काय काय घालायचं? मी सांगते. 1 चमचाभर हळद घ्यायची छान, आणि ती मिसळण्याच्या डब्यातली घ्यायची नाही. कारण हळद वेगळी ठेवायची, कारण त्याला कधी कधी तिखटाचा चमचा लागलेला असतो. सो ती हळद 1 चमचाभर चांगली, त्याच्यात गूळ घालायचा. गूळ जर का खूप कोरडा असेल ना, तर मात्र थोडंसं तूप घालायला लागतं त्याच्यात, म्हणजे ती गोळी तयार होते. त्याच्यात मावेल ती हळद, व्यवस्थित गूळ शोषून घेईल किंवा गोळी बनवेल एवढा त्याच्यात गूळ घालायचा. आणि त्याची छान अशी गोटी एवढ्या गोळ्या तयार करायच्या. हा जो हे जे प्रिपरेशन किंवा हे जे चिकित्सा आहे ना, छोटीशी घरगुती, ती माझ्या वडिलांची आहे बरं का. बरं. कारण खोकला झाला की ते असं छान हळद गुळाची अशी करून गोळ्या आम्हाला खायला द्यायचे, आणि त्याच्यावर कडक पाणी प्यायचं. बेस्ट. गले की खिचखिच गायब. मस्त. मग हॉल्स किंवा अशा कुठल्या तरी कमर्शियल गोळ्या घेण्यापेक्षा, ज्याच्यात आपल्याला माहिती नाही मेंथॉल सोडून दुसरं असतं काय, हो, ही हळद गुळाची गोळी इज अ गुड वे टू स्टार्ट युअर डे. अगदी खरंय. मस्त. हो, मला हे जाणायचंय की तुम्ही धारावी सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली हो, 1985 मध्ये. तर युजली साधारण जनरल प्रॅक्टिस करतो आपण, बरोबर आहे. तर जीपी सोडून तुम्ही आयुर्वेदिक कशी, का दोन्ही केलं, कसं तुम्ही प्रॅक्टिस केली धारावी सारख्या ठिकाणी? आयुर्वेदिक प्रॅक्टिस म्हणल्यावर लोक येत असत का? हो. कसं झालं माहितीये ना, माझ्या मनात आयुर्वेद हा सतत होता, आणि तो सतत ती आयुर्वेदाची ज्योत
सतत तेवत ठेवण्याचं काम माझे वडील करायचे. मी धारावीत जनरल प्रॅक्टिस चालू केली आधी, मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून. पण तिथे सुद्धा मी धडपडत आयुर्वेदाच्याच गोळ्या देणं, आयुर्वेदाचे काढे देणं, त्यांना लिहून देणं, त्यांना बारीक बारीक गोष्टी सांगणं की तुम्ही घरगुती उपायातून तुम्ही कसे बरे होऊ शकाल, हेच चालू ठेवलं. त्याच्यामुळे आयुर्वेदात मी आयुर्वेदाची गायनॅक प्रॅक्टिस मी धारावीत इंट्रोड्यूस केली. हो, किंवा इंट्रोड्यूस हां. केली. म्हणून मागच्या वर्षीपर्यंत मी प्रॅक्टिस धारावीत जाऊन करत होते. बर. पण आता धारावीतले पेशंट माझ्याकडे इथे पार्ल्यात येतात. अरे वा. हां, कारण तपासण्या सगळ्या करून घेणं की सायन्स आहे हे. बरोबर. सायन्सचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यायला हवा. पण त्याच्या जोडीला प्रॅक्टिस करताना किंवा उपचार करताना पहिला आयुर्वेद डोक्यात ठेवायचा, पहिला वातपित्त कफ डोक्यात ठेवायचं. म्हणजे जे गुरूंकडून जे मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस शिकले, वैद्य रमेश नानल, वैद्य साठे सर, भावी साठे पोद्दारचे, आमचे व्यासजी, ह्यांना मी मुख्यतः गुरु मानते. तर त्यांच्याकडून मी शिकले की आयुर्वेदाचं डायग्नोसिस तुम्ही कसं करायचं बर. आणि मग त्याची उपचार पद्धती कशी करायची. तर तेच मी धारावीत सुरू केलं. त्यामुळे तिथले पेशंट आजही माझ्याकडे येतात. अरे वा, किती छान. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये तुम्ही प्रामुख्याने गायनेकॉलॉजी आणि ऑब्स्टेट्रिशियन पण म्हणजे डिलिव्हरीज कंडक्ट करत हो हो होता. हो हो, बरोबर आहे. तर आफ्टर डिलिव्हरी अशा तुम्ही आम्हाला काही टिप्स देऊ शकाल का, ज्या नवजात शिशु म्हणजे लहान हो. मुलांसाठी हो. किंवा त्यांच्या जस्ट झालेल्या आयांसाठी हो मदतनीस ठरतील? हो, ते तर ना खूप गमतीशीर आहे. कसं असतं की कधी कधी ना छोटे छोटे बाळांना अनेकदा खूप कॉन्स्टिपेशन असतं किंवा त्यांना लूज मोशन्स तरी होत असतात की 8 दिवस शी झाली नाहीये असे येतात. कधी कधी 10-10, 12-12 वेळेला दिवसभरात होते असेही येतात. बरोबर. तर मग मी त्यांना सांगते, तुम्ही आधी सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही आधी आयुर्वेदिक वैद्यांना दाखवा आणि नंतर मग काय जी चिकित्सा असेल ती करा. पण मी तुम्हाला एक अनुभव सांगते की कॉन्स्टिपेशन जर होत असेल, 8 दिवस होतच नसेल किंवा 4 दिवस होतच नाहीये, तर एरंडेल तेल आणि मध हे 1-1 चमचा घ्यायचं समप्रमाणात आणि ते छान एकत्र करायचं आणि ते जे मिश्रण आहे ना ते 4 दिवस सलग चाटवायचं बर. बाळाला. 4 दिवस चाटवायचं, नाहीशी झाली तर आणखीन 3 दिवस पुढचे, म्हणजे टोटल 7 दिवस त्यांना ते चाटवायचं. बर. त्यांना लूज मोशन्स होत नाहीत पण त्यांचा कोठा चांगला काम करायला लागतो. अच्छा. आणि सकाळीच आठवायचं का संध्याकाळी? नाही, दिवसभरात कधी? थोडं 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 दिवसभरात थोडं थोडं चाटवायचं. तर हे चाटवलं ना की कोठा मृदू होतो आणि काम करायला लागतो, असं मी सांगत असे अरे वा, सगळ्यांना. गुड. तसंच ज्यांना लूज मोशन्स होत असतील ना, त्या बाळांना जायफळ, सुंठ, थोडीशी सुंठ, जायफळ, तूप आणि मध याचं मिश्रण दिलं की वंडरफुल काम होतं. त्याच्या आधी पण मी सांगते तुम्हाला, अगदी 2 दिवसाचं बाळ असतं, त्याचं पोट बिघडतं, तर बाळाला द्यायच्या आधी सुद्धा मी सांगेन असं की आईला द्यायचं. अरे वा. कारण आईचंच दूध पित असतं बाळ. आईला जर का थोड्याशा जास्त प्रमाणात सुंठ, जायफळ, तूप आणि गूळ अशी जर का गोळी दिवसातून 3 वेळेला जर खायला दिली तर त्याचा इफेक्ट बाळावर होतो. व्हेरी गुड. सो मी डेफिनेटली म्हणेन की अशा नवीन झालेल्या आईनी एका वैद्यकीय डॉक्टरना, जसं डॉक्टर शुभदा आहेत त्यांना, किंवा अशा आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्टना नक्की अप्रोच व्हावं आणि हे समजून घ्यावं की आपण जे खातो आणि पचवतो तेच बाळाला मिळतं आपल्या दुधातनं. तर बाळाला डायरेक्टली उपचार करायच्या आधी आपण तो स्वतःवरती करून घेतला तर आपोआपच रादर चांगलं अजून फिल्टरेशन थ्रू बाळाला मिळतं आणि बाळाची तब्येत ठणठणीत होते. खूप छान, एकदम मस्त, एकदम वेगळाच विचार आहे हा. आणि हा आयुर्वेदा थ्रू आमच्यापर्यंत येतो, तर मला खूप बरं वाटतंय. व्हेरी गुड. आम्हाला तुमचा एखादा असा अनुभव ऐकायला खूप आवडेल ज्याच्यात ॲलोपॅथीने हात टाकलेत किंवा कधी कधी अशा केसेस येतात ज्या खूप कॉम्प्लिकेटेड असतात, अनेक हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स आणि बऱ्याच वर्ष फिरून येतात आणि तुमच्या हातातनं सक्सेस डिलिव्हरीज मी खूप ऐकल्यात झालेल्या आहेत. तर त्या तुम्ही कशा ट्रीट केल्या किंवा एखादी छानशी केस असेल आम्हाला सांगा ना.
अशा खरं म्हणजे खूप केसेस येतात हा. की आता 40 वर्ष प्रॅक्टिस झाल्यामुळे ना, आणि कसं झालं, मी तो डाटा ठेवणं किंवा सांभाळणं, ते लिहून ठेवणं हे माझ्याकडून नाही झालं. हम्म. पण अशा एवढ्या केसेस आहेत, तीच माझी प्रॅक्टिस आहे की अनेक वर्ष मूल नाही आहे, म्हणजे एकदा एक तर केस माझ्या अशी लक्षात आहे की त्यांचं मूल हे म्हणजे ते स्वतः आजी आजोबा वाटायला लागले. एवढ्या वर्षांनी त्यांना झालं, 28 वर्षांनी बर. त्यांना झालं. गुजरातचं कपल होतं ते, हम्म. गुजरातहून. म्हणजे माझ्याकडे तिथे खूप लांबून लांबून पेशंट्स येत असेल. तर एवढ्या उशिरा, मी तर म्हणेन, पण एवढ्या उशिरा करणं हे काही योग्य नाही, कारण अनेक गोष्टी आपल्या हातात असतात, अनेक नसतातही. बरोबर. इन्व्हेस्टिगेशन्स मी सगळे ॲलोपॅथिक करून घेते. ॲलोपॅथिक म्हणजे सायन्स आहे ते. एक्झॅक्टली. हां, ते करून घेते. पण विचार मात्र आयुर्वेदाचा असतो की प्रकृती काय आहे त्या पेशंटची, आणि मी तिथे औषध योजना काय करायला पाहिजे. लहान लहान गोष्टी असतात, जसं वजानल पिचू, आपण उत्तर बस्ती देतो अनेक, किंवा औषधांची योजना ही अशी असते की अनेक ट्युबल ब्लॉकेजेस आहेत, किंवा PCOD आहे, किंवा सायकल रेग्युलर नाही आहे. तर आपण ह्या गोष्टी आपल्या हातात असतात. अगं फक्त मी काय सांगेन की तुम्ही लवकर या. हां, की फार उशीर करू नका, की कारण हल्ली लग्नही उशिरा होतात. हो. म्हणजे लवकर या, म्हणजे जर तुम्ही विचार करत असाल की आपल्याला बाळ हवंय, 30च्या पुढे लग्न झाले तर फार काळ थांबू नका. कारण काही असेल तर ते क्लिअर करायला किंवा ते इलाज करायलाच, सुरुवात करायला वेळ नाही लागता का. बरोबर आहे. असं मी सांगेन की लवकर या आयुर्वेदाकडे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर त्याची फळं किंवा त्याचा उपयोग होईल. बरोबर आहे. त्यामुळे हा मेसेज आपण नक्की घेऊया की स्त्रिया किंवा आया घरातल्या युजली बाकी सगळ्यांचं बघतात आणि आपलं शेवटचं करतात. तर तसं न करता जर तुम्हाला आई व्हायचं असेल स्पेशली, किंवा काही गायनेकॉलॉजिक इश्यूज चालू झाले असतील वयाच्या 18, 19, 20व्या वर्षापासूनच, बरोबर आहे, की तिकडेच थोडंसं कळतं की माझी पाळी वेळेवर येत नाहीये किंवा थांबत नाहीये, जास्त ब्लड फ्लो होतो, अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात, त्या लगेचच डिटेक्ट करण्यासाठी डेफिनेटली आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्टना भेटा आणि त्या रिझॉल्व्ह करून घ्या, टू हॅव अ बेटर फर्टाईल विंडो अँड टू हॅव अ बेटर प्रोजेनी. अगदी बरोबर. ग्रेट, थँक्यू. ते पण मला सांगा ना की तुम्ही एकदम धारावीत प्रॅक्टिस करत असताना पार्ल्यात उडी कशी मारली? तो मुख्य प्रश्न आहे की, आणि पण पार्ल्यात गायनॅक कुठले तरी बाबा हॉस्पिटल काढलंय, क्लिनिक आहे असं नाही, केरळ आयुर्वेदिक क्लिनिक. ही ट्रान्झिशन कसं काय झालं सांगते. ती पण एक मजा आहे. मी पार्ल्यातली आहे, टिळक विद्यालय, आणि पोद्दारला माझं शिक्षण झालं. माझा नवरा पण पोद्दारचा आहे, पण तो हार्डकोर ॲलोपॅथिक. बर. हार्डकोर ॲलोपॅथी म्हणजे आयुर्वेदिक फिजिशियन पण प्रॅक्टिसिंग ॲलोपॅथी. म्हणजे कसं झालं की अनेक आपले जवळजवळ एक 90% तरी स्टुडंट्स असे असतात की ज्यांना ॲलोपॅथीला ऍडमिशन मिळत नाही, ते आयुर्वेदाला येतात. पण मी त्याला अपवाद आहे. मी आयुर्वेदाला जायचं म्हणून आयुर्वेदाला आले होते. म्हणजे धारावीत प्रॅक्टिस जरी करत होते ना, तरी मी घरी गेल्यानंतर माझ्या वडिलांना सांगायचे की माझी आज एवढी प्रॅक्टिस झाली बाबा, मला एवढे पैसे मिळाले, मी एवढे. म्हणजे ते आपल्याला 10-15 रुपये पण त्यावेळेला खूप असायचे. म्हणजे सांगू, 50 रुपये प्रॅक्टिस ही माझ्यासाठी खूप मोठी होती. 50 रुपये दिवसात. तर मी वडिलांना म्हणजे सांगायचे की बाबा माझी एवढी प्रॅक्टिस झाली. पण वडील ना मला सतत तेव्हा विचारायचे की ते ठीक आहे, तू उदरनिर्वाहासाठी करतेस सध्या प्रॅक्टिस धारावीत, पण तुझ्या शास्त्रात तू काय करतेस? हा सतत त्यांचा प्रश्न असल्यामुळे ना माझ्या डोक्यातून आयुर्वेद कधी गेलं नाही. मग पार्ल्यात आल्यानंतर तर मग मी धारावीत आम्ही जातच होतो. रमेशने, म्हणजे माझ्या नवऱ्याने, असा जवळपास अजून एक पलीकडच्या बाजूला एक स्लम एरियामध्ये सांगितलं होता, तिथे आपण प्रॅक्टिस चालू करू, तू इथे जा, आम्ही धारावीत जाईन. म्हणलं नाही, नो मोर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस. मी त्याला सांगितलं की हे बघ रमेश, आत्तापर्यंत मी धारावीत येऊन जास्त आयुर्वेद, थोडीशी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली पोटापाण्यापुरती, पण आता जर का पार्ल्यात आपल्याला सेट व्हायचं असेल ना, मी करीन तर आयुर्वेदाची प्रॅक्टिस करीन पार्ल्यात, नाही तर मी घरात बसीन मस्तपैकी, म्हणजे खाईन तर तुपाशी, असं अल्टिमेटम दिलेलं आहे. ग्रेट. बर, मस्त. सो असं करून तुमची आयुर्वेदाची प्रॅक्टिस पूर्ण भक्कमपणे इथे सुरुवात झाली. पण मग त्यात केरळ कसं आलं?
अगं सगळ्या गमती जमती आहेत माहितीये हा. का की आम्ही दोघं जण एमडी झाल्यानंतर म्हणजे मग त्याला मी फुल टू असं वळवलं आयुर्वेदाकडे आणि वळला तो वळवलं आणि वळला मग करायचं ठरल्यानंतर मग आम्ही म्हटलं आता आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पाहिजे ही पण त्याच्या डोक्यातला किडा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झालो आम्ही दोघंही त्याच्यानंतर मग आम्ही केरळला गेलो बर म्हणजे ते सगळे आपण धडपड करायची आणि परमेश्वर आपल्याला किंवा तो आपल्याला मार्ग दाखवतो असं झालं धडपड आपण फक्त करायची आम्ही केरळला गेलो केरळला जायला सुद्धा माझा नवरा CCIM मध्ये निवडून आला मग त्याचा मित्र केरळचा झाला मग तो म्हणाला की तुम्ही केरळला येऊन माझ्याकडे या मग आम्ही जवळ 6-7 महिने वेगवेगळ्या फार्मसीजना भेट दिली प्रचंड त्याच्यात वेगळे खूप आम्ही वेगळे वेगळे अनुभव म्हणजे हो. शिकलो म्हणजे आम्ही स्वतः तिथे मसाज किंवा त्या सगळ्या थेरपीज आम्ही जाऊन करायचो त्या थेरपिस्ट आम्हाला म्हणायचं की तुम्ही बाजूला उभे राहा डॉक्टर तुम्ही बाजूला म्हटलं नाही आम्हाला सगळ्या थेरपीज करायच्यात कारण आम्ही नाही केलं तर आम्हाला कळणार कसं काय करतात ते सो केरळी आयुर्वेद का माहितीये का केरळमध्ये जाऊन आम्ही हे बघितलं की तिकडच्या लोकांचा फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट ही आयुर्वेद आहे ग्रेट आणि आपल्याकडे महाराष्ट्रात बघ ना आपल्याला काही झालं की आपण ॲलोपॅथिक औषधं घेतो आपले डॉक्टर्सकडे जाऊन क्रोसिन घ्या किंवा असं करतो बरोबर ते न करताना तिथे फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आयुर्वेद असल्यामुळे आम्ही इथे आल्यानंतर केरळी आयुर्वेद असं नाव दिलं त्याला आम्हाला अनेक जण विचारत होते जसं तू विचारस की केरळी आयुर्वेद का की महाराष्ट्रात आयुर्वेद सगळा सारखाच आहे ते बरोबर आहे आयुर्वेद सगळा सारखा आहे बेस सगळा सारखाच आहे तोच बेस आहे तत्व तीच आहेत मूलभूत तत्व तीच आहेत पण केरळमधला आयुर्वेद हा फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा फर्स्ट चॉईस ऑफ ट्रीटमेंट असल्यामुळे आम्ही नाव त्याला असं दिलं की म्हणून आमच्याकडे औषधं आहेत सगळ्या पंचकर्म थेरपीज आहेत प्रकृती परीक्षा केली जाते कधी कधी असं होतं की आम्ही सांगतो की तुम्हाला औषधाची गरजच नाहीये तुम्ही फक्त आहारातले हे छोटेसे बदल करा कारण आपल्याला पेशंट बरं करण्यात इंटरेस्ट आहे एक्झॅक्टली अगदी आपल्याकडे येण्यात नाही इंटरेस्ट त्याचं त्यांनी बरं व्हावं कारण हाच आयुर्वेद आहे बरोबर आहे जे तुम्हाला औषधांशिवाय कसं राहायचं हेही शिकवू शकतो कारण आयुर्वेद हा सायन्स ऑफ लाईफ आयुर आणि वेद असं म्हणलं जातं की जो तुम्हाला अवलंबून बनवत नाही रादर स्वतंत्र बनवतो स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि हीच खासियत आयुर्वेदाची असल्यामुळे तुमच्यासारखं मी ही चूज करून चॉईसनी आयुर्वेद घेतला खूप छान आणि मला खूप बरं वाटतं की एवढं आपलं शास्त्र इतकं त्याच्यात एवढी डेप्थ आहे की जे काही थाउजंड्स ऑफ इयर्स आधी जरी बनलं असेल तरी आजही तेवढंच ऍप्लिकेबल आहे बरोबर आहे अगदी अगदी बरोबर आहे खरंय तर आता आम्हाला हे ऐकायचं आहे की तुम्ही एवढी जी धारावी ते केरळ आयुर्वेदिक क्लिनिक झेप घातली आणि मग केरळ आयुर्वेदिक क्लिनिकला आता 30 वर्ष पूर्ण होतील जो रिडेव्हलप होऊन आता नवीन स्टेट ऑफ द आर्ट क्लिनिक असं तुम्ही तयार केलंय पार्ल्यात जिथे दूरदूरून मंडळी येतात पूर्ण देशभरातनं मंडळी येतात फॉरेनर्स येतात तर तुमचे असे काही प्लॅन्स आहेत का पुढच्या एक्सपान्शनचे किंवा काही नक्कीच आहेत कसं आहे माहितीये का की आता समजा आम्ही इथून इथपर्यंत आणलंय बरोबर आहे ती 40 वर्ष घातली प्रचंड त्याच्यात परिश्रम सगळंच ओतलं म्हणजे जे आपल्याला त्या लेव्हलला येण्यासाठी ओतायला लागतंच आणि आता कसं आहे की आता आमची पुढची पिढी सुद्धा तयार आहे 40 वर्षानंतर आमची पुढची पिढी तयार आहे तर तो कॉल आता त्यांचा राहील वी आर ओपन काही हरकत नाही व्हेरी नाईस खूप छान खूप छान मला वाटतं हे जागतिक स्तरावर जावं आणि सगळ्यांना आयुर्वेदाचा लाभ मिळावा आणि प्रत्येक घराघरात अशाच पद्धतीने हा आयुर्वेद जावा तर घर घर आयुर्वेद हर घर आयुर्वेद मध्ये आल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन स्वागत कौतुक धन्यवाद आणि आभार हर घर आयुर्वेद घर घर आयुर्वेद मधून तुमच्यासाठी आम्ही एक छोटीशी अशी भेट आणलेली आहे प्लीज हँड ओव्हर थँक्यू आणि ही तुम्ही स्वीकारावीत अरे वा छान सगळे काय हो काय छान छान एक तर तुमची आवडती कॉफी आहे नंतर याच्यात काही वेगळे वेगळे सीड्सचे मिक्स आहे आणि अळीवाचे काही लाडू आहेत मागे वॉलनट्स आहेत आणि छान छान घरगुती बिस्किटं आहेत येस धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद